इथे तयार आहे गव्हाचं पीठ आणि मेथीपासून स्नॅक्स. तुम्ही बघू शकता त्याला किती पदर सुटलेले आहेत आणि छान असा क्रिस्पी झालेला आहे. तर एक तोडून दाखवते मी तुम्हाला. क्रिस्पी आवाज ऐकू शकता. तर चला वेळ न घालवता आपण कसा हा स्नॅक्स बनवायचा ते बघूया. तर स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलवर. मेथीची मटरी बनवण्यासाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये साजूक तूप टाकून घेते 1 चमचाभर. मी धुवून स्वच्छ थोडी सुकून घेतलेली आहे आणि पानच घ्यायचे, जाड देख वगैरे घ्यायची नाहीये. आणि आपण तिला अशी परतून घेणार आहोत. थोडी परतल्यामुळं तिच्यातला पाण्याचं प्रमाण, ओलसरपणा कमी होऊन जाईल. आणि हिला परतून घेत असताना गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आहे. स्लो गॅसवरती नाही परतायची, कारण मग तिला अजून पाणी सुटू शकतो. थंडीमध्ये मेथीची भाजी छान स्वस्ती येते, तर तेव्हा आपण आणून हा असा स्नॅक्स बनवून ठेवू शकतो. तर इथे मी भाजी परतून घेते आणि इथे मेथी परतून झालेली आहे. अशी परतून घेते, तिचा करवटपणा पण कमी होतोय आणि तिथला पाणी पण कमी झालं आणि टेस्टी लागते. आपण जी मटरी बनवणार आहोत ती छान टेस्टी बनेल. थंड करते मी, थंड करून घेऊया. आज गव्हाच्या पिठामध्ये आपण ही मटरी बनवणार आहोत, पौष्टिक आणि टेस्टी. त्याच्यासाठी इथे मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी रवा घेतलेला आहे. म्हणजे जी आपण मटरी बनवणार ती छान अशी क्रिस्पी कुरकुरीत बनेल. आणि लगेचच आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी मी इथे 1 चमचा मीठ टाकून घेतेय. मीठ आपल्याला चवीप्रमाणे टाकायचं आहे. इथे अर्धा चमच मी धनापूड घेतलेला आहे. 1 चमच भर आपण काश्मीरी मिरची पावडर टाकूया. अर्धा चमच भर मी हळद टाकतेय. 1 चमचा आपल्याला इथे ओवा टाकायचा आहे. अर्धा चमचा मी काळी मिरीपूड टाकतेय. त्याच्याने आपली जी मटरी बनेल ती छान अशी टेस्टी बनल. आणि 2 चिमटभर हिंग टाकायचं आहे. 1 चमचभर मी साखरेची पावडर बनवलेली आहे ती टाकते. म्हणजे मेथीची भाजी त्याच्याने हा साखर टाकल्यामुळं बॅलन्स बनून राहील. 2 चमचे सफेद तीळ टाकतेय. म्हणजे जी मटरी होईल ती एकदम टेस्टी होईल आणि पौष्टिक पण. हे सगळं आपण हाताने आधी मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहेत. केले आहे, तिला थंड करून घेतलेली आहे मी. ती टाकून घेऊया. आणि याच्यामध्ये आपण 2 चमचे इतकं साजूक तूप टाकून घेणार आहोत. जर तुम्हाला तूप नसेल आवडत तर तुम्ही तेल पण टाकू शकता. आणि हे सगळं आपल्याला असं या पिठाला चोळून घ्यायचं आहे. मिक्स करून झालंय, मी पाहू शकतो. थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. तो पण मळायचा नाहीये. आपण याच्यामध्ये रवा टाकलाय तर तो पण छान फुलला पाहिजे. तर अशा पद्धतीचा आपण हा बघा, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त मऊ पण नाही मळलेला. आणि आता मी कणिक मळून झालाय. 10 मिनिटं रेस्ट करायला आपण ठेवून देऊ, म्हणजे जे रवा आहे तो पण छान फुलला जाईल. आणि तोपर्यंत आपण याच्यासाठी लागणारा साठा तयार करून घेऊया. वाटी घेतल्याने वाटीमध्ये 3 चमच भर इतका आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे. तुम्ही कॉर्नफ्लॉवर, पीठ किंवा मैदा तिन्हीपैकी काही घेऊ शकता. आणि 3 चमच भर तूप टाकून घ्यायचं आहे. आणि हे सगळं छान असं फेटून घ्यायचा, पेस्ट तयार होत नाही तोपर्यंत. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा पेस्ट तयार झालाय. तर मी हा साईडला ठेवते. 10 मिनिटं झाली आहेत आपण हा कणिक मळून ठेवलेला. आणि त्याला पुन्हा आपण मळून घ्यायचंय थोडासा. आणि मोठ्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे ना. अशा प्रकारचा स्नॅक्स आपण लहान मुलांसाठी घरात बनवून ठेवू शकतो. इथे मी 5 गोळे तयार झालेले आहेत. आपण आता ते लाटून घेऊया. आपण लाटण्यासाठी थोडासा खाली मी गव्हाचंच पीठ घेतलेला आहे. आपण अशी पातळ लाटी लाटून घेऊया.
आता आपण जो साठा बनवलेला आहे तो लगेचच याला लावून घ्यायचा आहे. तर तुम्ही चमच्याने किंवा हाताने पण लावू शकता आणि मी आता हातानेच लावून घेतेय. आणि त्याच्यावरती थोडासा आपण हा गव्हाचा पीठच थोडासा पसरून घ्यायचा आहे आणि तिला या पद्धतीची अशी दुमड मारायची. सेम साईड आल्या पाहिजेत. आणि याला पण आपण हा थोडासा साठा लावून घेऊया. आणि याच्यावर पण आपल्याला थोडंसं पीठ टाकायचं आहे. मग इकडनं पण आपण तसंच हे करून घेणार आहोत. या पद्धतीची आपण ही लाटी तयार करून आता ह्या लाटीला पण आपण असं लाटून घेणार आहोत. जितकी पातळ लाटता येईल तेवढी आपल्याला ही पातळ करून घ्यायचं आहे. लाटून झालीये. आता ह्याला परत आपल्याला थोडासा हा साठा लावून घ्यायचा. तशी ही मटरी बनवायला खूप सोपी आहे. फक्त हे लाटी करताना थोडासा वेळ लागतो. कोरडं सुक्का पीठ आपण याच्यावरती टाकून घेणार. पुन्हा हिला त्याच पद्धतीने आपल्याला दुमड मारून घ्यायची आहे. म्हणजे आपण जी ही मटरी बनवतो हिला छान असे फदर सुटतील आणि एकदम मस्त अशी क्रिस्पी तयार होईल. आणि पुन्हा थोडस पीठ. तशी बनवायला इझीच आहे. आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ही मटरी बनवण्यासाठी मैद्याचं पीठ पण घेऊ शकता. थोडस याच्यावर पीठ आणि हिला आता आपण ही लाटी पुन्हा हे लाटून घ्यायचं आहे. आणि इथपर्यंत तुम्ही रेसिपी जर बघितली आहे तर चला लगेचच माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण ही फक्त अशी सरळच लाटून घेणार आहोत. आणि जाडच ठेवायची, जास्त पातळ करायची नाहीये. जाड ठेवल्यामुळे तिला छान असे जेव्हा आपण तळणार तेव्हा तिला असे खारीसारखे फदर सुटणार आणि एकदम क्रिस्पी कुरकुरीत होणार. तर इथे मटरी बनवण्यासाठी लाटी लाटून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता. आणि जाडच ठेवलेली आहे, अर्धा ते पाऊण इंच इतकी. सुरीने आपल्याला पाहिजे तशा आकाराने आपण कट करून घ्यायची. तर मी असे लांबटकेच कट करून घेतेय. तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही करून घेऊ शकता. इथं प्लेट मध्ये ठेवून देते आणि बाकीच्या पण करून घेतेय. का जाड मी ठेवलेला आहे. आता आपण ते कट करून घ्यायचंय. तर इथे आपला मेथीपासून सगळा स्नॅक्स मेथी मटरी तयार झालेल्या आहेत. तर मी एका साईडला तेल गरम करायला ठेवलंय आणि आपण लगेचच त्या तळून घेऊया. तर आधी आपण तेल चेक करूया आणि तेल एकदम परफेक्ट गरम आहे. तर लगेचच आपण त्याच्यामध्ये ह्या मटरी सोडून घेऊया. आणि आपल्याला ह्या एकदम स्लो टू मीडियम गॅसवरती तळून घ्यायच्या आहेत. आणि लगेच त्यांना उलट करणार नाहीयेत आपण, कारण ह्या टाकल्यानंतर तेलाचं टेम्परेचर कमी होऊन जातो. म्हणून आधी थोडं तेल गरम करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीच्या ह्या तुम्ही मेथीपासून ह्या मटरी बनवल्या. हा स्नॅक्स तुम्ही घरात बनवून ठेवू शकता. लहान मुलं असतील किंवा मोठेही सकाळच्या संध्याकाळच्या नाश्त्यासाठी खाऊ शकतात. प्रवासामध्ये तुम्ही हे बनवून घेऊन जाऊ शकता. कमीच टाकायच्या आहेत कारण त्या फुलल्या जातात. त्यांना छान असे खारीसारखे फदर सुटतात. जागेवरच थोड्याशा अशा हलवून घ्यायच्या आहेत, उलट करणार नाहीये. थोड्याशा फक्त अशा तेल हलवून घ्यायचं आहे. आता आपण त्यांना उलट करून घेऊया. इथे आपले स्नॅक्स छान तळून झालेले आहेत. तर आपण ते काढून घेऊया. तर थोडे असेच यांना इथं तेल निथळून द्यायचं त्यांचं पूर्ण. आणि तुम्ही पाहू शकता छान त्यांना असं खारीसारखे फदर सुटलेले आहेत. आणि एकदम क्रिस्पी आणि टेस्टी आपले मेथी मटरी तयार आहे. पद्धतीने मी बाकीचे पण तळून घेते. इथे दुसरा बॅच पण तळून झाला. तर इथे सगळ्या मेथी मटरी तळून झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता त्यांना खारीसारखे छान असे फदर सुटलेले आहेत.
आणि चवीला पण अप्रतिम आहेत. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून मला सांगा ना. आवडली असेल तर माझ्या मनीषाच रेसिपीला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि आवडली तर लाईक करा. आणि हा स्नॅक्स तुम्ही लहान मुलांना पण देऊ शकता, कारण याच्यामध्ये आपण कोणताही मैदा वगैरे वापरलेला नाहीये आणि अजिबात कडू लागत नाहीये. तर कुठे फिरायला वगैरे जात असाल तर प्रवासामध्ये तुम्ही अशी मेथीची सोबत घेऊन जाऊ शकता मटरी, आणि छान अशी महिनाभर टिकते आणि जास्त ऑइली नाहीये. मी एक तोडून दाखवते, बघू शकता तुम्ही किती तिला मस्त असे पदर सुटलेत. ते आवाज ऐकू शकता. छान अशी एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी नाही ही तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये बनवलेली आहे. तर इतकी सुंदर झालेली, एकदा नक्की बनवून बघा. आणि रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आवडले असेल तर माझ्या मनीषाच रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटत जाईल. आणि आवडली तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.